आजच्या भागात बघा, शांतनू तळमळीने अगदी म्हणत असतो की यांचा विषय जरी काढला तरी मला प्रचंड त्रास होतो आणि आज हे माझ्या समोर आहे आणि मी त्यांना काही करू देखील शकत नाही, कारण की पल्लवी तू यांना घेऊन आली आहेस. मी कसं सहन करायचं हे सर्व. पल्लवी शांतनू जवळ येते आणि म्हणते, शांतनू प्लीज, हे बघा, प्लीज असा त्रास करून घेऊ नका. मी सर्व समजावून सांगते ना तुम्हाला. शांतनू पल्लवीला म्हणतो, काहीच समजून सांगण्याची गरज नाही. आयुष्यभर यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला मी, किती प्रेम केलं यांच्यावर. आता यांच्या प्रेमाचा तो खोटा स्पर्श आठवला ना तरी देखील किळस येते मला. त्यांचं ते खोटं रडणं आठवलं ना तरी संताप होतो माझा. त्यांचं खरं रूप उघड झाल्यानंतर किती त्रास झाला होता माहिती आहे ना तुला. बघितलं होतंस ना तू. मग तू असं कसं वागू शकतेस पल्लवी? माझ्या मतांची, माझ्या भावनांची काही किंमत नाही का तुला? पल्लवी शांतनूला म्हणते, अहो शांतनू, असं काहीच नाही हो. म्हणून तर म्हणते की माझं एकदा यांना इकडे आणण्याचं कारण जाणून घ्या. तुम्हाला वाईट वाटेल, तुम्हाला राग येईल, तुमच्या भावना दुखावल्या जातील. असं कधी वागणं मला शक्यच नाही आहे शांतनू. शांतनू पल्लवीला म्हणतो, मग हे सर्व काय आहे पल्लवी? तुला त्यांची दया येतीये हे स्पष्ट दिसतंय मला आणि याचा मला खूप राग येतोय पल्लवी. स्वतःचा जीव वाचवणाऱ्यांचाही जीव घेणारी माणसं आहेत ही. यांचे गुन्हे आठवत नाही आहेत का तुला? शांतनू, अहो मला सर्व आठवतंय, सगळं माहिती आहे. म्हणूनच तर म्हणतीये यांना इकडे आणण्याचं कारण तरी एकदा जाणून घ्या. मोठी आई इकडं मात्र मनात म्हणत असते की हिच्यामुळे आम्हाला या घरात सहज प्रवेश मिळेल असं वाटलं होतं, पण इथे तर काहीतरी भलतंच घडतंय. शांतनूने जर हिचं काही ऐकलं नाही तर अवघड होऊन जाईल. पल्लवी शांतनूला रिक्वेस्ट करत असते, परंतु शांतनू पल्लवीला म्हणतो की या बाबतीत मला तुझं काही एक देखील ऐकायचं नाहीये. पल्लवी प्रभाकर सरांना म्हणते की बाबा, अहो तुम्ही देखील. प्रभाकर सर चिडूनच म्हणतात की नाही पल्लवी, तुझं आजचं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ग. आणि याआधी मी तुला कल्पना दिली होती ना, सावध केलं होतं ना तुला. मी तुला बजावून सांगितलं होतं की या लोकांच्या वाटेला जाऊ नकोस. ते तुला याच्यात अडकवतील, फसवतील. अगं, ज्यांनी माझ्या सुनेला, माझ्या बायकोला, माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला त्यांना मी माफ करू? कसं शक्य आहे हे पल्लवी? अगं, यांच्यामुळे काय काय भोगलंयस विसरली आहेस पल्लवी? ह्या दोघांना आता जरी समोर बघितलं ना तरी मला घायाळ झालेली आदिती आठवते. तिची आत्ताची अवस्था बघून डोळे भरून येतात माझे. तिचा त्रास, तिची वेदना तू जवळून बघितलीस ना तरी देखील. या दोघांनी एवढी मोठी कारस्थानं केली तरी देखील तू अशी वागलीस. अगं, याचंच आश्चर्य वाटतंय मला. विवाहरी देखील पल्लवीला बोलत असते. विवाहरी म्हणते, अगं तू लहान असून समंजसपणे वागते याचं देखील आम्हाला कौतुक वाटतं, पण आजचा हा तुझा निर्णय चुकला आणि तुला यासाठी घरातलं कोणीही पाठिंबा नाही देणार. मोठी आई इकडे मोठ्या काकांना म्हणत असते की बघा, आपण बाहेर पडलो आणि ही चिरूचिरू बोलायला लागली. मेघना पल्लवीला म्हणते, अगं पल्लवी, अगं घरातलं वातावरण खराब होईल, घरातल्यांना वाईट वाटेल, असं नको वागूस का पल्लवी. विभावरी देखील पल्लवीला म्हणते, अगं तूच आमचे डोळे उघडलेस ना ग, तूच यांचं खरं रूप आमच्या समोर आणलं ना. मग आता तू पुन्हा विषयाची परीक्षा का घेतेयस? का सर्वांना पुन्हा त्रासात टाकतेयस? मेघना पल्लवीला म्हणते, अगं पल्लवी, हे बघ, तू आता हट्ट करू नकोस. पल्लवी म्हणते, अहो माझा कुठलाही हट्ट नाहीये यात. खरंच प्लीज समजून घ्या मला. तुमचा सर्वांचा गैरसमज होतोय माझ्याबद्दल. फक्त एकदा मी काय म्हणते ते एकदा ऐकून घ्या. तेवढ्यातच विनायक तिकडून येतो आणि म्हणतो, कशाला एक्सप्लेन करते पल्लवी? त्या गोष्टी चुकीच्या आहेत, त्या चुकीच्या आहेत ना. त्या दिवशी मंदिरातून डायरेक्ट तू यांच्या घरी गेलीस तेव्हा घरातले किती चिडले होते ते विसरलीस? त्यातून काही शिकली नाहीस? मी तुला प्रत्येक वेळी सांगतोयस की यांच्यावर विश्वास नको ठेवूस. नाटक करतायत हे. शेवटी तुला पटवून देण्यासाठी मी तुला त्यांच्या घरापाशी देखील घेऊन गेलो. आता विनायकने असं बोलल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटतं. मोठ्याही मोठ्या काकांना म्हणते की अहो, हा विनायक आपल्याच बाजूने आहे ना. आता सर्वात जास्त आपल्याला याची गरज आहे ना. शांतनू आश्चर्यानेच विनायकला म्हणतो की दादा, तू पल्लवीला तिथे कधी घेऊन गेला होतास? विनायक शांतनूला म्हणतो, शांतनू, मी पल्लवीला स्वतः घेऊन गेलो होतो, कारण की आईबाबा जे नाटक करतायत ना दया येण्यासाठी, ते मला पल्लवीला दाखवून जायचं होतं. पण ती इतक्या लवकर त्यांच्या जाळ्यात अडकेल आणि त्यांना घरी घेऊन येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पल्लवी, आई तुझ्याशी कसं वागली आहेस हे तू कसं विसरू शकतेस पल्लवी? अगं, तुला त्यांनी मारायचा प्रयत्न केलाय, मरणाच्या दारात उभं केलं होतं पल्लवी. तुला सर्व विसरलीस. अदिती काकू बरोबर किती क्रूरपणे वागली आहेस. शांतनूला त्याच्या सख्या आईपासून इतकी वर्ष दूर ठेवलं. स्वतःच्या आईपासून दूर राहण्याचं दुःख मलाही कळलंय आता. जेव्हा माझी स्वतःची आई माझ्याशी, माझ्या सर्व घरच्यांशी
वाईट वागली तेव्हा मी तिच्याशी सर्व संबंध तोडले कायमचे. त्या दिवशी खूप रडलो. त्या दिवशी समजलं स्वतःच्या आईपासून दूर जाणं काय असतं. आणि शंतनू तर कित्येक वर्षे हे भोगतोय. प्रभाकर सर रागवूनच पल्लवीला म्हणतात, अगं यांनी संस्थेमध्ये किती मोठे मोठे फ्रॉड केलेस पल्लवी, हे लक्षात नाही तुझ्या? आपल्या सर्वांच्या वाटेला किती मोठी बदनामी आली. विनायक म्हणतो, अगं घरावरती मोर्चा आला, वर चप्पल फेकली, हे सर्व विसरलीस पल्लवी तू. प्रभाकर सर म्हणतात, आमच्या वडिलांनी नाव कमवलं, आईनी प्रतिष्ठा राखली घराण्याची, आणि यांच्या कारस्थानांनी ही सर्व प्रतिष्ठा धुळीस मिळवली. प्रदीप तेवढ्यातच म्हणतो, प्रदीप तिकडं रागवूनच म्हणतो, अगं यांनी त्यांच्या स्वार्था पलीकडे कोणाचाही विचार केलेला नाहीये पल्लवी. प्रभाकर सर तेवढ्यातच म्हणतात, ही माणसं कलंक आहेत, सूर्यवंशी घराण्याला लागलेला कलंक आहे हा. मला यांच्याबद्दल सहानुभूती वाटते खरंच पल्लवी. पल्लवी म्हणते, प्लीज बाबा मला बोलू द्या, मी असं का केलं याचं कारण देखील जाणून घ्या. प्रदीप म्हणतो, की कारण काहीही असू दे, त्याचा आमच्यावरती परिणाम होणार नाही, आणि यांचे अनेक उद्योग तुमच्यासमोर आलेलेच नाहीये, तेव्हा अशा या धोकेबाज माणसांपासून आपण दूर राहिलेलंच बरं. पल्लवी विनंती करत असते की प्लीज मला बोलू द्या, मला माझं कारण तर स्पष्ट करू द्या, मग तुम्हाला माझ्याविषयी राग देखील येणार नाही. शांतनू म्हणतो, ठीक आहे बोल पल्लवी. पल्लवी म्हणते की मी बघितलेली परिस्थिती. विनायक लगेचच टाळ्या वाजवत येतो आणि म्हणतो की वा पल्लवी, अगं ही यांची सर्व नाटकं आहे, यांचा मास्टर प्लॅन आहे घरात परत येण्याचा. विनायक मध्ये मध्येच बोलत असतो. शांतनू विनायकचा हात पकडतो आणि म्हणतो की दादा थांब, बोलू दे हिला, बोल पल्लवी, काय बोलायचं बोल, आम्ही सर्व तुझं ऐकून घेऊ. विनायक मनातच म्हणतो की ही जर सर्व बोलली तर सर्व संपेल आणि हे आमच्या गळ्यात पडतील, हिला अडवलंच पाहिजे. शांतनू रागवूनच म्हणतो की बोल पल्लवी. विनायक शांतनूला थांबवून म्हणतो की अरे शांतनू कशाला चिडतोय हिच्यावरती, हिला कळत नाही ही काय वागते, तुला माहिती आहे ना, बहीण मानतो मी हिला. हीच काय, अहो तुम्ही सर्वजणच, आणि हीच काय, घरातली सर्वजण अगदी साधी आणि सरळ आहेत. पल्लवीचं म्हणणं ऐकायला नाही तुम्ही यांना घरात घ्याल हे माहिती आहे यांना. शांतनू एक लक्षात ठेव, सापाला जरी दूध पाजलं ना तो डसायचं विसरत नाही. यांना घरात घेतलं आणि हे पुन्हा जर आदिती काकूच्या जीवावर उठले तर, अरे एकदा नाही दोनदा आदिती काकू वाचली. विनायक शांतनूला म्हणत असतो, अरे आपण आदिती काकूंना वाचवण्यासाठी जीवाचं रान करतोय, आणि अशा परिस्थितीत अशा प्रवृत्तीच्या लोकांना घरात घेऊन पुन्हा आदिती काकूला यांच्या ताब्यात द्यायचं. शांतनू, आता ह्या लोकांनी जर पुन्हा यांचा डाव साधला ना तर तुला तुझी आई पुन्हा कधीच मिळणार नाही. शांतनूला अगदी प्रचंड राग येतो आणि शांतनू मोठ्या आई काकांकडे जातो आणि त्यांना म्हणतो की चालते व्हा इथून, आणि पुन्हा इथे फिरकायची हिंमतही करू नका. मोठी आई पल्लवीच्या पाया पडत म्हणते की पल्लवी आम्हाला माफ कर. मोठी आई नाटकं करतच पल्लवीला म्हणत असते की अगं पल्लवी, तुझ्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही, आम्ही जे काही पाप केले त्याचा आम्हाला पश्चाताप होतोय, माफ कर पल्लवी, आणि तू घरच्यांच्या विरोधात जाऊ नकोस, आम्ही इथून जातो. तेवढ्यातच प्रभाकर सर म्हणतात की जा आणि ताबडतोब जा, आणि आता जी नाटकं करतायत ना ती बंद करा, आम्हाला सवय आहे त्याची, कळलं ना? हे पाया पडणं, रडणं, तोंड वेकडी वाकडी करणं, याची आम्हाला पूर्वी सवय नव्हती, विश्वास वाटायचा याच्यावरती, पण आता तुमच्या या गोष्टींवरती कोणीही विश्वास ठेवणार नाही, चला निघा. मोठी आई रडतच नाटकं करत म्हणते की भाऊजी तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू, पण आम्हालाच माहिती आहे आमची अवस्था काय झाली आहे ते. खस्ता खाल्ल्यात तेव्हा हे शहाणपण आलंय, आणि आता तुम्हीच सांगा आम्ही या वयात आता कशाला खोटं बोलू, पण निदान माफी मागायचा आनंद तरी पदरात पडू दे आम्हाला. आम्हाला कोणाची सहानुभूती नकोय, आमच्या मनात आता कसलाही स्वार्थ नाही आहे, एवढा तरी विश्वास ठेवा. आमची शिक्षा भोगूच, पण आम्हाला पल्लवीची काळजी वाटते हो, तिचं मन मोठं आहे, तिला आमची दया आली म्हणून आम्ही इथं आलो, आमच्यावरच्या रागामुळे हिला दोषी धरू नका. विनंती करते मी तुम्हाला. शांतनू, हवं तर मी तुझ्या पाया पडते रे, हवं तर मी सर्वांच्या पाया पडते, पण तिच्याकडे कोणीही लक्ष देत नसतं. मोठ्या आईची अवस्था केविलवाणी झालेली असते. मोठी आई म्हणते ठीक आहे, पण शांतनू पल्लवीवर रागवू नकोस रे, आधीच आमच्यामुळे तिला खूप त्रास झालाय, आमच्यामुळे तुमच्यामध्ये भांडणं झाली, आमच्यामुळे तू तिला दूर करू नकोस रे. पल्लवी, तू मला खोटी आई म्हणायचीस ना, मग त्या खोट्या आईची शपथ आहेस तुला. शांतनू, मी खोटी आई असले ना तरी सख्या आईसारखं प्रेम केलंय रे. शांतनू त्यावरती रागवून म्हणतो, बस चालते व्हा इथून. मोठी आई म्हणते, जातो, बघितलंस ना पल्लवी, याला किती त्रास होतोय, आमचे काय हाल व्हायचे ते होऊ दे, आता देवालाच दया येईल ना तेव्हा काहीतरी होईल. तेव्हा मोठी आई मोठ्या काकांना म्हणते की चला आपण निघू इथून. तेवढ्यातच पल्लवी मोठी आई मोठ्या काकांना म्हणते की थांबा. पल्लवी त्यांच्या बॅग घेते आणि म्हणते, आता जे काही मी करते ना त्यामध्ये तुम्ही काही बोलू नका, तुम्ही इथून कुठेही जात नाही आहात. आणि पल्लवी त्यांच्या बॅग हॉलमध्ये घेऊन येते. शांतनू प्रचंड रागवतो, तो म्हणतो थांब पल्लवी,
शांतनू पल्लवीच्या हातातील बॅग स्वतःच्या हातात घेतो. शांतनू ते साहित्य बाहेर टाकतो आणि म्हणतो की तुम्ही चालते व्हा इथून. साठी या सूर्यवंशी घराण्याचे दरवाजे आता कायमसाठी बंद झालेत. मी इथे जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला पाऊल टाकता येणार नाही. हे तेव्हा म्हणते, चुकलं रे बाबा, चुकलं. नसं रागवू नको, तुम्ही दोघं सुखाने राहा, आम्ही निघतो. पल्लवी, आम्ही जातो आता. पल्लवी म्हणते, अहो शांतनू, काय चाललंय तुमचं? तुम्ही माझं ऐकून देखील घेत नाही आहात. तुम्ही प्रत्येक वेळी ऐकून न घेता रागवून टोकाचे निर्णय कसे घेऊ शकता? मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यातच शांतनू रागवून म्हणतो, काही गरज नाही आहे त्याची. जर तुला त्यांची एवढी काळजी वाटत असेल ना, तर तू सुद्धा यांच्यासोबत घराबाहेर निघून जा, काही फरक पडत नाहीये मला. आणि शांतनू त्यांच्यासोबत पल्लवीला देखील घराबाहेर काढून दार बंद करून टाकतो. पल्लवी मोठ्याने बाहेरून म्हणत असते, शांतनू, माझं एकदा तरी ऐकून घ्या, प्लीज दार उघडा शांतनू. आता पल्लवीला घराबाहेर काढल्यामुळे आता घरातल्या सर्वांनाच वाईट वाटत असतं. आता विभावरी शांतनूला म्हणते, अरे शांतनू, कशाला तिला बाहेर काढलं? ती साधी आहे, तिला नाही समजत त्यांची नाटकं. देखील बोलू लागते की दादा, मी उघडू का दार? प्लीज आपण पल्लवीला आतमध्ये घेऊयात ना. प्रभाकर सर म्हणतात, शांतनू, त्यांच्या चुकीची शिक्षा पल्लवीला देऊ नकोस, तिला घराबाहेर काढू नकोस. शांतनू म्हणतो, नाही, मी आज कुणाचंही ऐकून घेणार नाही. एकदा नाही, मी 100 वेळा बजावलं होतं, सावध केलं होतं. तिला तिच्या चुका जर कळत नसतील तर राहू देत ना घराबाहेर. गीता बोलायला लागते तेव्हा शांतनू गीतावरती चिडून म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का गीता? तुला देखील घराबाहेर जायचंय. तिला कोणीही घरात घेण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्याशी संबंध तोडायला मागे पुढे बघणार नाही, लक्षात ठेवा. आता मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो. आता विनायक इकडे मनात म्हणतो की चला बरं झालं, आता हे पक्क झालं की आता शांतनू कुणाचंही ऐकून यांना घरामध्ये घेणार नाही. आता माझं टेन्शन गेलं. आता आतमध्ये जाऊन निवांत आराम करायला काही हरकत नाही. शांतनू इकडे त्याच्या रूमकडे निघून जातो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे पल्लवी मोठे काका आणि मोठ्या आईला म्हणत असते की शांतनू मला घरात घेणार नाही, त्यांचं काही चुकीचं देखील नाहीये, परंतु मी तुम्हाला इथून बाहेर जाऊन देण्याचा धोका पत्करू शकत नाही. तेव्हा आता मोठी आई म्हणते, अगं आता आम्ही राहणार कुठे? तेव्हा पल्लवी म्हणते की आउट हाऊसमध्ये. शांतनू इकडे आदिती मॅमच्या जवळ आलेला असतो. ज्या लोकांमुळे तुला एवढा त्रास झालाय तीच माणसे आपल्या दाराच्या पायात शिवबी आहेत. आणि आई, तुला माहिती आहे ना त्यांना कोण घेऊन आले? तुझी लाडकी पल्लवी त्यांना घेऊन आली आहे. आणि शांतनू रडत बसतो. शांतनू आदिती मॅमच्या पायाशी रडत असतो आणि आदिती मॅडमला जाग येते. आदिती मॅडम शांतनू म्हणत्या, शांतनू. आता मात्र शांतनूला आश्चर्याचा धक्का बसतो आणि हा आवाज आला कुठून म्हणून तो आश्चर्याने आदिती मॅमकडे बघू लागतो.